बदलापूरच्या सानेवाडी परिसरामध्ये चोरीची धक्कादायक घटना घडलेली आहे। काही वेळापूर्वी आपण लाईव्ह केलेलं आणि तेथे कशा प्रकारे 4 दुकानं फोडण्यात आलेली आहे त्याचा आपण आढावा घेतला। त्याची माहिती बदलापूर वॉइस न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली। आता आपण दुसरीकडे आलो आहोत। इथे जर पाहिलं तर कशा प्रकारे ही चोरीची घटना घडलेली आहे, शटर कशा प्रकारे तोडण्यात आलेला आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत। ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी लोखंडी सळीच्या सहाय्याने हे शटर जे आहे ते वाकविण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे प्रचंड मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे। मोठं नुकसान होण्यापासून जे व्यावसायिक आहेत त्यांचं आपण जर बघितलं तर नुकसान थांबलेलं आहे। काय नेमकं घडलेलं आहे, सीसीटीव्ही कशामुळे त्यांचं हे नुकसान वाचलेलं आहे, आपण त्याच्याशी संवाद साधणार। दादा, काय घडलेलं ते व्हिडिओही आमच्या प्रेक्षकांना दाखवा। रात्री 4-4:30 दरम्यान यांनी लॉक तोडलं, पण नशिबाने सुदैवाने की हे लोक आतमध्ये गेल्यानंतर माझ्या कॅमेऱ्याने कॅप्शन केलं आणि चोराने बघितलं की कॅमेरा ऑन झालाय, तसंच तो तिथून पळून गेला। कॅमेऱ्याची लाईट पेटली आणि तो तिथून निघून गेला। माझं सर्वांना एकच विनंती आहे की आपापल्या दुकानात कृपया थोडेसे हे म्हणून प्रत्येकाने सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत। हा बघा कसा आलेला आहे आणि जसेच कॅमेऱ्याची लाईट पेटली तसा तो पळून गेलेला आहे। नक्कीच आपण बघितलं या लाखो रुपयांच्या मशीन्स आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतात। प्रचंड असं त्यांचं नुकसान होण्यापासून वाचलेलं आहे, कारण की त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। चोरट्यांनी दुकान फोडलं, आतमध्ये गेले आणि जसा लगेच कॅमेऱ्याची लाईट पेटली तर ते घाबरले आणि लगेच त्यांनी त्या ठिकाणून जायचं पळ काढलेला आहे आणि आपण बघू शकतो एक मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। माझे नशीब एवढेच की बाजूला जे माझं ऑफिस आहे त्यामध्ये माझे चांगले लॅपटॉप्स, कॉम्प्युटर सर्व काय आणि त्याचे एवढं डाटा आहे। ह्याऐवजी जर तो शटर तोडला असता तर मी पूर्णपणे बर्बाद झालो असतो। माझं नशीब की त्यांनी हा शटर तोडला। मी तुम्हाला 2 मिनिटं त्या गाळ्यामधून मशिनरी दाखवतो। नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी या ठिकाणी पहिलं दुकान फोडलं आणि सीसीटीव्ही कॅमेरा सुरू झाल्यामुळे जे आहे ते आपण बघू शकतो त्यांच्या दुकानात चोरी होण्यापासून जे आहे ते लाखो करोडो रुपयाच्या माझ्या मशिनी पडलेल्या आहेत। याचे जर काही स्पेअर किंवा माझे कॉम्प्युटर इथून चोरी झाले असते बाजूच्या गाल्याच्या ऐवजी याच्यात, तर मी व्यवसायातून पूर्णपणे बर्बाद झालो असतो। देवाचे नशीब असतील की माझा तो शटर त्यांनी खोडला आणि मी सुदैवाने वाचलो, कारण त्याच्यात त्यांना काही उचलायला भेटलं नाहीये। नक्कीच आपण जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि हा चोरीचा धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे। 6 दुकानं तब्बल या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे आणि समोर आपण बघू शकतो हे जे शटर आपल्याला पाहायला मिळते कशा प्रकारे लोखंडी सळीच्या माध्यमातून वाकवण्यात आलेला आहे, तोडण्यात आलेला आहे आपण बघू शकतो। आणि सुमारे पहाटे 4च्या दरम्यान हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे आणि सुदैवाने दुकानाच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते आणि जसं चोर आतमध्ये शिरले कॅमेऱ्याची लाईट जी आहे ती ऑटोमॅटिक ऑन झाली, त्याच्यामुळे तात्काळ त्यांनी इथून पळ काढला। जर त्यांनी या दुकानातून या मशिनरी चोरल्या असत्या, बाजूच्या दुकानातून कम्प्युटर चोरले असते तर अक्षरशः मी बर्बाद झालो असतो, असं जे व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे। आणि वारंवार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाते, सांगितले जाते की सीसीटीव्ही कॅमेरे लावा जेणेकरून या चोरीच्या ज्या घटना आहेत त्याला आळा बसेल, किंबहुना अशा कुठल्या घटना घडल्या तर तात्काळ पोलिसांना त्याच्यावरती उपाययोजना करणं शक्य होत असेल। आणि आता आपण जर बघितलं तर याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे जे आहे ते ही मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे। समोर आपण बघू शकतो सीसीटीव्ही कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय। चोरट्यांनी तसा आतमध्ये पाऊल ठेवला, लगेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लाईट जी आहे ती ऑन झाली, त्याच्यामुळे त्या चोरट्याने इथून तात्काळ जे आहे ते पळ काढलेलं आहे। पण कुठेतरी या घटनेमुळे बदलापूर शहरामध्ये भीतीचं वातावरण आहे। सानेवाडी परिसरामध्ये एकूण 6 दुकानं जी आहेत ती फोडण्यात आलेली आहे। सिद्धी मसाला जे ड्रायफ्रूटचं दुकान आहे ते 3 गाळे फोडण्यात आलेले आहे। बाजूला आणखीन एक दुकान आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर सानेवाडी परिसरामध्ये NI3 स्पोर्ट्सचं जे दुकान आहे तेथेही आपण जर पाहिलं तर ही धक्कादायक घटना घडलेली आहे। परंतु सीसीटीव्ही कॅमेरे ऍक्टिव्ह असल्यामुळे चोरट्यांनी जसं शटर तोडलं, आतमध्ये चोरटे गेले, त्याच्यानंतर तात्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जी लाईट होती ती ऑटोमॅटिक ऑन झाली, त्याच्यामुळे ही दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे। परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार जे आहे ते सांगितलं जातं की व्यावसायिकांनी, दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरेज लावावेत आणि कुठेतरी आज त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते लावल्यामुळे त्यांच्या दुकानात जी आहे ती मोठी होणारी चोरी जी आहे ती टळलेली आहे। शटर त्यांचं तोडण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांचं थोडंफार नुकसान झालेलं आहे। परंतु या बाजूला आपण जर पाहिलं तर लाखो रुपयांच्या मशिनरीज असतील, लॅपटॉप्स असतील, कम्प्युटर असेल, त्यांचा संपूर्ण डेटा असेल आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं। आणि चोरट्यांनी इथे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिल्याच्या नंतर इथून पळ काढलेला आहे आणि
जी मोठी दुर्घटना होणार होती ती टळलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार आपल्याला सांगण्यात येतं की सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि आज आपण बघू शकतो ते सीसीटीव्ही कॅमेरे जर नसते तर खूप मोठं नुकसान बदलापूर शहरामध्ये त्या व्यावसायिकांचं झालं असतं. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.